नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा ऐतिहासिक पुराव्यात आणि मजकुरात डोकं घालणार आहोत जो वाचताना खरंच अंगावर काटा येतो. नक्कीच. आणि आजचा विषय खूपच खिळून ठेवणारा आहे. हो ना, म्हणजे बघा, एखादा माणूस जो सलग 100 वर्ष एका संपूर्ण पंचकोशी दहशतीचं दुसरं नाव मानला गेला होता. ज्याच्या नुसत्या नावाने लोक थरथरायचे. अगदी तेच. तो माणूस अचानक एका अनोळखी माणसासमोर नतमस्तक होतो आणि स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावायला तयार होतो. का? तर तू समोरचा माणूस शिवाजी राजांचा माणूस आहे म्हणून. बापरे, हे वाचतानाही किती भारावून जायला होतं. खरंच. तर आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आणि बखरींचे संदर्भ आहेत. पण आजची आपली या सखोल चर्चेची मोहीम फक्त ही ऐतिहासिक घटना सांगणे एवढीच मर्यादित नाहीये. बरोबर. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेने सामान्य माणसांची, गुन्हेगारांची आणि अगदी पारंपरिक सरंजामदारांची मानसिकता नेमकी कशी बदलून टाकली, त्यामागचं मानसशास्त्र काय होते, याचा आपल्याला वेध घ्यायचा आहे. हा विषय थोडा गुंतागुंतीचा पण तितकाच महत्वाचा आहे. कारण आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपली नजर सहसा लढाया, किल्ले आणि राजकीय घडामोडींवर असते. हो, साहजिकच आहे ते. पण हा जो मजकूर आपण आज निवडला आहे तो या सगळ्याच्या पलीकडचा आहे. हा एका माणसाच्या मनाचा तळ ढवळून काढणारा प्रसंग आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा फक्त एक भावनिक प्रसंग नाहीये. मुळीच नाही. शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाने माणसांना केवळ लढायला शिकवलं नाही, तर एका ध्येयासाठी मरायला आणि पुन्हा त्याच ध्येयासाठी जन्म घेण्याची इच्छा बाळगायला शिकवले. क्या बात है. ही कोणतीही जादू नव्हती बघा, तर ती एक अत्यंत प्रगल्भ अशी वैचारिक आणि भावनिक जडणघडण होती. आणि याचेच प्रत्यक्ष पुरावे आपल्याला या मजकुरातून मिळतात. ठीक आहे, आपण हे थोडं समजून घेऊया. या मजकुराची सुरुवातच आपल्याला थेट एका भारावून टाकणाऱ्या प्रसंगात घेऊन जाते. तिथे खंडोजी नावाचा एक पैलवान आणि योद्धा बहिर्जी नाईकांबद्दल बोलत आहे. खंडोजी जेव्हा बहिर्जींचं वर्णन करतो तेव्हा त्याच्या अंगावर अक्षरशः काटे येतात आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात. हो, तो बहिर्जींना एक महान अवलिया म्हणतो. बरोबर. तो सांगतो की या माणसाने स्वतःचं आयुष्य असं काही जगलंच नाहीये. शिवाजी नावाच्या देवावरून आपलं सगळं जीवन त्याने अक्षरशः ओवाळून टाकलंय. अगदी निस्वार्थपणे. आता इथे मला एक गोष्ट विचारण्यासारखी वाटते. आजच्या आधुनिक जगात किंवा अगदी कोणत्याही काळात लोक काम का करतात? काहीतरी परतावा हवा असतो म्हणून. हो ना. आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर चांगल्या कामासाठी बोनस मिळतो, सुट्ट्या मिळतात. पण इथे या स्वराज्याच्या कामात बोनस काय आहे? तर स्वतःचा जीव धोक्यात घालणे. खरंय. आणि तरीही खंडोजी म्हणतोय की या कामासाठी मरण जरी आलं तरी ते हसत स्वीकारायचं आणि आई भवानीकडे प्रार्थना करायची की पुनर्जन्म खरा असेल तर याच कामासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म मिळू दे. हे खूपच टोकाचं समर्पण आहे. मग हे कसं शक्य होतं? हे केवळ शिवाजी महाराजांचं वैयक्तिक वलय होतं की स्वराज्य या संकल्पनेची ती ताकद होती? या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही गोष्टींच्या संगमात दडलेलं आहे असं मला वाटतं. अच्छा, ते कसं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यावेळेच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीकडे पाहावं लागेल. कोणताही सामान्य माणूस जेव्हा एखाद्या मोठ्या ध्येयाशी जोडला जातो तेव्हा तो फक्त शब्दांवर विश्वास ठेवत नाही, त्याला प्रत्यक्ष कृती बघायची असते. बरोबर. अगदी बरोबर. खंडोजीला मिळालेली ही प्रेरणा केवळ शिवाजी महाराजांच्या थेट संपर्कातून आलेली नाहीये, तर ती बहिर्जी नाईकांच्या उदाहरणातून आली आहे. हे एक प्रकारचं कॅस्केडिंग इफेक्ट किंवा झिरपणारा प्रभाव आहे. म्हणजे वरून खाली झिरपत जाणारी निष्ठा. हो. बहिर्जी हे काही सामान्य गुप्तहेर नव्हते, तर ते स्वराज्याचे डोळे होते. त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. जेव्हा खंडोजीसारखा माणूस पाहतो की आपला नेता आपल्यासोबत घाम गाळतोय, स्वतःच्या जीवाची बाजी लावतोय, हो, आणि वैयक्तिक स्वार्थासाठी काहीही मागत नाहीये, तेव्हा ती निष्ठा आपोआप तळागाळापर्यंत झिरपत जाते. म्हणजे हे एका अर्थाने आगीतून तावून सुलाखू निघणाऱ्या पोलादासारखं आहे. ते नुसतं शब्दांनी तयार होत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष आचेत जावं लागतं. अगदी तसंच. निष्ठा ही कधीही सोन्याच्या नाण्यांनी विकत घेता येत नाही, ती संकटाच्या अग्नीतच घडवली जाते. बहिर्जींच्या निस्वार्थ वृत्तीने खंडोजीच्या मनात असा विचार रुजवला की आपण जे काही करत आहोत ते कोणत्याही एका माणसासाठी नाही, तर एका पवित्र कार्यासाठी आहे. बरोबर. आणि जेव्हा कार्याचं पावित्र्य माणसाला समजते तेव्हा त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. म्हणूनच खंडोजीच्या तोंडून पुनर्जन्माची मागणी येते. भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे पाहण्याची ही जी दृष्टी आहे
तीच स्वराज्याची खरी ताकद होती. आणि इथेच खरी गंमत आहे, कारण खंडोजीचे हे जे शब्द आहेत ते तो स्वतःशीच बोलत नाहीये. नाही, तो हे एका विशिष्ट व्यक्तीसमोर सांगतोय. हो, आणि त्यातून एक प्रचंड मोठा भावनिक आघात तिथे घडतोय. आपण आता थेट सावित्रीच्या म्हणजेच साऊच्या मानसिक अवस्थेकडे वळूया. खंडोजीचे हे सगळे शब्द ऐकताना साऊ तिथे उभी आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. याच संवादात पुढे एका बाजिंदचा उल्लेख येतो आणि इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? हा जो बाजिंदा आहे त्याच्या कथा ऐकून रायगड पंचक्रोशी गेली 100 वर्ष घाबरून होती असा मजकूर सांगतो. तो बाजिंद स्वतःच्या आयुष्याची ठेव एका अनोळखी माणसाच्या हाती देतोय, फक्त तो माणूस शिवाजीराजांचा माणूस आहे म्हणून. हे खरंच आश्चर्यकारक आहे. हो ना. आता मला सांगा, एका प्रवृत्तीचा विचार करूया. 100 वर्षे ज्या घराण्याने दहशत माजवली आहे असा माणूस अचानक एका विचारधारेसमोर असा नतमस्तक कसा होऊ शकतो? गुन्हेगाराची मानसिकता इतक्या सहजासहजी बदलते? बाजिंदेच्या मानसिकतेत झालेला बदल ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा प्रवृत्तीचे लोक बघा फक्त एकाच गोष्टीला मानतात, आणि ती म्हणजे शक्ती किंवा ताकद. जोपर्यंत त्यांच्यापेक्षा मोठी दहशत त्यांच्यासमोर येत नाही तोपर्यंत ते कोणालाच जुमानत नाहीत. म्हणजे त्यांना शारीरिक ताकदीनेच नमवावं लागतं असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, इथेच तर वेगळेपण आहे. जेव्हा हा बाजिंद स्वराज्याच्या माणसांसमोर येतो तेव्हा त्याला शारीरिक ताकदीपेक्षा एका वेगळ्याच प्रकारच्या ताकदीचा अनुभव येतो. अच्छा. ती असते नैतिक ताकद. त्याला जाणवतं की हे लोक मरणाला घाबरत नाहीत आणि दुसऱ्यांना विनाकारण घाबरवतही नाहीत. बापरे, म्हणजे त्याचं विश्वच हादरलं असेल. नक्कीच. त्यांचे ध्येय त्याच्या स्वतःच्या खुनशी विश्वापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि उदात्त आहे हे त्याला समजते. स्वराज्याच्या या उदात्त हेतूने बाजिंदच्या दहशतीला अक्षरशः निष्प्रभू केले. म्हणजे त्याची दहशत ही एका मोठ्या नैतिक आदर्शासमोर वितळून गेली म्हणायची. पण मग साऊचं काय? ती या सगळ्याचा कसा अर्थ लावत होती? तिचे अश्रू केवळ भावूक कथेमुळे होते की तिथे काहीतरी वेगळंच शिस्त आहे? कोणातून पाहिलं तर तो तिचा एक अत्यंत मोठा साक्षात्कार आहे. म्हणजे आपण ज्याला आहा मोमेंट म्हणतो तसा? अगदी तसाच. तिला अचानक 2 पूर्णपणे परस्पर विरोधी जगांमधला फरक स्पष्ट दिसू लागतो. 2 परस्पर विरोधी जग म्हणजे तिला तिथे नेमका कशाचा विरोधाभास जाणवला? बघा, एकीकडे ती खंडोजीला पाहतीये जो बहिर्जी नायकांबद्दल सांगतोय, ती त्या बाजिंदबद्दल ऐकतीये. हे सगळे लोक स्वतःचे प्राण एका मोठ्या ध्येयासाठी हसत हसत पणाला लावत आहेत. त्यांच्या मनात स्वार्थाचा कोणताही विचार नाहीये. बरोबर. आणि दुसरीकडे तिला कोणाची आठवण येते तर तिचे स्वतःचे वडील आबासाहेब. तिला अचानक जाणवतं की तिचे वडील एका अत्यंत पोकळ स्वार्थाला कवटाळून बसले आहेत. अरेच्छा. ते स्वतःच्या छोट्याशा जहागिरीसाठी आणि जुन्या इब्रतीसाठी शिवाजी महाराजांसारख्या थोर माणसाशी वैर घेत आहेत. म्हणजे एका बाजूला निस्वार्थ बलिदान आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील संकुचित स्वार्थ. हो. आणि जेव्हा एका सामान्य मुलीला हा तीव्र विरोधाभास समजतो तेव्हा मनाची खूप मोठी घालमेल होते. तिच्या मनातील वडिलांबद्दलचा नैसर्गिक आदर आणि नव्याने वाटू लागलेली स्वराज्याप्रती भक्ती यातील तो वैचारिक संघर्ष होता. आणि तोच अश्रूंच्या रूपाने बाहेर पडला. तिला तिच्या वडिलांची चूक तिथे प्रकर्षाने जाणवली. नक्कीच. तर मग या साक्षात्काराचा परिणाम काय होतो? कारण मजकूर सांगतो की साऊ तिथे नुसती रडून थांबत नाही. ती त्या हुंदक्यातून सावरते आणि खंडोजीला एक अत्यंत ठाम आश्वासन देते. हो, ती एक मोठा निर्णय घेते तिथे. ती म्हणते की मी स्वतः वडिलांना सांगेन की महाराजांचे कार्य किती उदात्त व पवित्र आहे ते. मी काही करून त्यांना शिवाजी महाराजांच्या कार्यात सामील करीन. हा निश्चय खूप धाडसाचा होता. पण मला इथे एक गोष्ट खटकतीये. आपण त्या काळाचा विचार करूया. एक सरंजामशाही समाजव्यवस्था जिथे पितृसत्ताक पद्धती अत्यंत प्रबळ आहे. बरोबर. अशा काळात एका मुलीने थेट स्वतःच्या जहागीरदार वडिलांना आव्हान देणं हे थोडं अवास्तव नाही का वाटत? जुन्या रूढींमध्ये अडकलेल्या माणसाचं मत वळवणं हा खूप मोठा धोका नाहीये का? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. कारण आपल्याला सहसा असं वाटतं की स्वराज्याची लढाई ही फक्त रणांगणावर लढली गेली, तलवारी आणि ढालींच्या जोरावर. हो, पण या मजकुरातून आपल्याला एका अत्यंत वेगळ्या रणांगणाची ओळख होते. ती म्हणजे माणसांची मने आणि त्यांची घरे. अच्छा, म्हणजे वैचारिक लढाई. अगदी. साऊचा हा निश्चय आपल्याला हे दाखवतो की स्वराज्याचं तत्वज्ञान केवळ सैनिकांपुरते मर्यादित राहिले नव्हते, तर ते वाड्यांमध्ये आणि स्त्रियांच्या मनापर्यंत पोहोचले होते. म्हणजे ती तलवारीने लढण्याऐवजी विचारांनी लढायला तयार झाली होती. होय. आणि तिचे हे बंड रागातून किंवा द्वेषातून आलेले नव्हते.
तिला तिच्या वडिलांना संपवायचं नव्हते, तर त्यांना या पवित्र कार्यात सामील करून घ्यायचे होते. जुन्या रूढींमध्ये अडकलेल्या माणसाला बदलणं हे धोक्याचेच होते. नक्कीच होते, पण साऊला आता त्या धोक्यापेक्षा स्वराज्याचं कार्य मोठं वाटू लागलं होतं. स्वराज्याची चळवळ ही केवळ राजकीय नव्हती, ती एक सांस्कृतिक आणि वैचारिक क्रांती होती. खरंच. आणि हे सगळं ऐकताना मला एखाद्या जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासारखं वाटतंय. हो ना. कारण आपण आत्तापर्यंत ज्या तत्वज्ञानाची आणि उच्च विचारांची चर्चा करतोय ते ऐकताना असं वाटू शकतं की हे सगळे लोक एखाद्या सुरक्षित महालात बसून चर्चा करत आहेत. पण परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. हो, या संभाषणाची जी पार्श्वभूमी आहे ती अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. ज्या क्षणी साऊला हा साक्षात्कार होतोय त्याच्या काही क्षण आधीच ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आहे. यशवंत माशीचा तो संदर्भ खूप धडकी भरवणारा आहे. हो, खंडू आणि साऊ गेल्यापासून सारी यशवंतमाची काळजीत बुडालेली आहे. राजे येसाजीराव चिंतेत आहेत, कारण सूर्यराव बेरडाच्या हल्ल्यातून साऊ मरता मरता वाचलीय. जंगलात एक भयानक हल्ला झालाय. आणि सूर्यराव बेरड हा काही साधासुद्धा धुका नव्हता बघा. त्या टोळ्यांचे हल्ले म्हणजे सर्वनाशाला आमंत्रण असायचे. अगदी तेच. मजकूर हे स्पष्टपणे सांगतो की जर तिथे त्या क्षणी खंडूजी नसता तर आज शिक्यांची अब्रू आणि साऊचा जीव दोन्ही संपले असते. सारे जंगल शोधूनही ते दोघे कोणाला सापडत नव्हते. आता विचार करा, घनदाट जंगलातील अंधार, मृत्यूचं सावट, अशा भयानक परिस्थितीतून जिथे मुक्ताच रक्ताचा थरार अनुभवला आहे, हा खंडोजी तत्वज्ञानाची आणि पुनर्जन्माची भाषा करतोय. हा विरोधाभास अफाट आहे. जेव्हा जीव वाचवण्याची भ्रांत असते तेव्हा लोक देवाचा धावा करतात किंवा भीतीने थरथर कापतात. पण हा माणूस स्वराज्याप्रती भक्तीचे धडे देतोय. मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यामुळेच खंडोजीची ही वैचारिक स्पष्टता अधिक गडद झाली असेल का? बघा, या प्रसंगातील हीच सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा एखादं तत्वज्ञान केवळ सुरक्षित वातावरणात चर्चिली जाते तेव्हा ते फक्त बौद्धिक पातळीवर राहते. हो, फक्त बोलाची कडी. अगदी. पण जेव्हा ते प्रत्यक्ष कृतीतून, रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून सिद्ध होते तेव्हा ते अविनाशी बनते. खंडोजी हा केवळ स्वराज्याच्या मोठ्या गप्पा मारणारा माणूस नाहीये. त्याने नुकताच साऊचा जीव वाचवलाय. हो, जेव्हा मृत्यू डोळ्यांसमोर उभा असतो तेव्हा माणसाची खरी श्रद्धा बाहेर येते. अशा आणीबाणीच्या क्षणी जर त्याच्या तोंडून स्वराज्याची वाक्य बाहेर पडत असतील तर याचा अर्थ हा विचार त्याच्या रक्तात भिनलाय. म्हणजेच त्याचे विचार आणि त्याची कृती यांच्यात कोणतीही दरी उरलेली नाहीये. बरोबर. त्याची कृती आणि त्याचे विचार एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झाले आहेत. म्हणूनच साऊला त्याचे शब्द इतकी काळजाला भिडणारे वाटतात. कारण तो माणूस आत्ताच तिच्यासाठी मृत्यूशी 2 हात करून आलाय. हो, साक्षात मृत्यूच्या दारात उभा राहून जो सांगतोय की शिवाजीराजांच्या कामासाठी मरण हसत स्वीकारायचं, तेव्हा त्या शब्दांना एक वेगळीच सत्यता प्राप्त होते. त्या शब्दांमध्ये निष्ठेचा गंध असतो. खरंच, ते नुसते हवेतले शब्द नव्हते, तर प्रत्यक्ष प्राणपणाला लावून सिद्ध केलेले ते सत्य होते. आणि म्हणूनच साऊच्या मनातील जुने विचार गळून पडतात. आणि या सगळ्या भयंकर तणावानंतर शेवटी जेव्हा एका शिलेदाराने येऊन येसाजीरावांना वर्दी दिली की राजे, बाईसाहेब आणि खंडू राजवाड्यात सुरक्षित आले आहेत, तेव्हा कुठेतरी वाचणाऱ्याचाही जीव भांड्यात पडतो. नक्कीच. पण तोपर्यंत या छोट्याशा मजकुराने आपल्याला एका अत्यंत वेगळ्याच मानसिक पातळीवर नेऊन ठेवलेलं असतं. आपण मानवी मनाच्या अथांग खोलीचा अनुभव घेतो. हे अगदी खरं आहे. आणि म्हणूनच अशा पुराव्यांचे विश्लेषण करणे गरजेचे असते. हा मजकूर फक्त इतिहासाची एक सुखी नोंद नाहीये, तर ते प्रेरणेचे एक जिवंत स्पंदन आहे. बरोबर. एक मोठे आणि उदात्त ध्येय माणसांमधील सर्वोच्च गुण कसे बाहेर काढते हे आपण पाहिलं. स्वतःचं आयुष्य ओवाळून टाकणारा बहिर्जी नाईक असो किंवा नतमस्तक होणारा बाजेंद असो, किंवा वडिलांचा अहंकार मोडून काढण्याचा निश्चय करणारी सावित्री असो, या सर्व पात्रांमधून आपल्याला स्वराज्य या कल्पनेची खरी ताकद समजते. आणि ऐकणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या माहितीच्या युगातही हे तत्त्व तितकंच चपखल लागू पडतं. हो, नक्कीच लागू पडतं. आज जेव्हा आपण स्वतःपुरता विचार न करता क्षुद्र फायद्यांपलीकडे जाऊन एखाद्या मोठ्या ध्येयाशी जोडले जातो, तेव्हा आपला पोकळ स्वार्थ आपोआप गळून पडतो. तेव्हा माणसाला आयुष्यातल्या खऱ्या अर्थाचा साक्षात्कार होऊ शकतो. अगदी बरोबर. इतिहासाचा अभ्यास हा फक्त तारखा आणि लढायांपुरता मर्यादित ठेवता कामा नये, त्यामागील मानवी प्रवृत्ती समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. हो ना. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार नक्कीच मनात घर करून राहतो.
कोणता? आपण पाहिलं की जंगलातील एका प्राणघातक हल्ल्यानंतर केवळ एका संवादाने सावित्रीचं आयुष्य कायमचे बदलून टाकलं. इतिहासाच्या पानांवर रणांगणावरील मोठ्या लढायांची नोंद नेहमीच असते, पण अशा घनदाट जंगलात, काळोखात, मृत्यूच्या छायेत केवळ शब्दांच्या आणि अढळ निष्ठेच्या जोरावर झालेल्या अशा किती संवादांनी खऱ्या अर्थाने माणसांची मने जिंकली असतील. बाप रे, हा विचार खूपच खोल आहे. रक्ताचे पाट वाहण्याआधी अशा किती संवादांनी मिळून हा स्वराज्यरूपी महामेरू उभा केला असेल, यावर नक्की विचार करा.